येऊन बसले होते त्याचा इतिहास सांगतात. याचे दोन कुबेराचे मुलं होते. एकाचं नाव मणिग्रीव, दुसऱ्याचं नाव होतं नलकुबर. कुबेराचे मुलं. कुबेर म्हणजे काय? देवाची संपत्ती त्यांच्या ताब्यामध्ये. त्यांचा गैरसमज झाला. एवढे संपत्तीचे मालक आपण आहोत. आपल्या भोगण्यासाठीच आपल्या बापाने सांभाळलेली आहे, पण ही आपली नाही आहे, देवाची आहे, लक्षातच नाही. त्या कुबेराच्या मुलांनी अप्सराबरोबर घेतल्या आणि अप्सराबरोबर नृत्य करण्यासाठी सगळी हौस पुरी झाली पाहिजे म्हणून बाटल्या बरोबर आणल्या. भागवतात लिहिले, वारुणी मदिराम पीत्वा मदाभूर्णितलोचना. मदिरा प्राशन केलेली आहे आणि मंदाकिनी नावाच्या नदीच्या काठावर त्यांच्यावर खूप क्रीडा केली आणि तसेच उघडे वागडे पडून आहे. योगायोगाने योग्य वेळी योग्य स्थळी निमंत्रण न देता येऊन पोचणारा जो महापुरुष आहे ज्याचं नाव देवर्षी नारद महाराज की तिथे आले. त्यांनी पाहिलं, अरे 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 कुबेराची मुलं आहात, कसंही वागलं तर चालेल का? अरे मोठ्याचे झाले म्हणजे काय झाले? काही नियम काही आहेत का नाही? आमच्या धर्मगुरूचं काम आहे. धर्मगुरूचं काय काम आहे? कोणी अन्याय करत असेल, अधर्म करत असेल, त्याला शिक्षा दिली पाहिजे. आज तुला शिक्षा देऊन टाकतो, तुला उघड्या अवस्थेत राहावं लागतं, वाटतं ना? जा, मी शाप देतो. वृक्षाच्या दोन्हीला जाऊन पडलं. कुबेराचे दोन्ही मुलं आता वृक्ष व्हावं लागणार हे समजल्यावर पाय धरले. अपराधी 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 आम्ही अपराधी अपराधी, आम्हालाही तुझा बुद्धी माझे अन्याय अगदी. कोण कलिया करिता नारदाची क्षमा मागितली. नारद म्हणाले, असे धनुष्यातून निघालेला बाण जसा परत घेता येत नाही ना, दिलेला शाप परत घेता येत नाही. आता तुम्हाला वृक्षाच्या योनीला जाऊन पडावं लागेल, म्हणजे पडावं लागेल. वृक्ष होणं किती अवघड आहे. दिसायला छान वाटतात, वा काय हिंमतगार आहे, पण तो बिचारा वृक्ष किती दिवस उन्हामध्ये उभा राहतो. कोणी छत्री धरतं का? छत्री धरतं का कोणी? किती वेळा त्याला पाऊस सहन करावा लागतो, किती छत्री सहन करावी लागते. वृक्षाची योनी साधी आहे का? हे सगळं दिसलं त्यांना. नारदाचे पाय धरले. महाराज किती वर्ष वृक्ष होऊन पडावं? आमचा नारायण पृथ्वी तलावर गोपाल कृष्ण या नावाने अवतार धारण करणार आहे आणि त्याच्या चरणाची धूळ तुम्हाला लागली की तुमचा उद्धार होणार आहे. त्याप्रमाणे भगवान नारायण गोपाल कृष्ण या रूपाने गोकुळामध्ये प्रविष्ट झाले. आज त्यांच्या पायाची धूळ वृक्षांना लागली. वृक्षामध्ये असणाऱ्या यमलापुराचा उद्धार झाला. गोपाल